नमस्कार, मी स्वप्नील जाधव. सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत निगोटवाडी या गावामध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे. विविध उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत. निगोटवाडीमधून स्थानिक उमेदवार देखील इच्छुक आहेत. आपल्या समवेत काही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांच्या संग चर्चा करणार आहोत. या ठिकाणच्या स्थानिक उमेदवाराला या नागरिकांचा पाठिंबा असेल की आणखीन कोणाला, पाहूया आपण. त्याचं नाव सांगा. राजाराम निगोट, ज्येष्ठ नागरिक संघ निगोटवाडीचा अध्यक्ष. हे जिल्हा परिषदेची पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे. विविध उमेदवार आहेत. तुमच्या इथून कोण कोण उमेदवार आहेत? आमच्या इथं पंचायत समिती शिवाजी शेठ संपत निगोट आणि जेडपीला विष्णू काका हिंगे पाटील. आमच्या शिवाजी शेट्टी यांनी चांगला विकास होईल. आतापर्यंत त्यांना बरीच पदं मिळालीत. निस्वार्थी माणूस आहे, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही आणि निष्कलंक माणूस आहे आतापर्यंत. जनतेने त्यांच्या पाठीमागे करावं. हेच ना, मी आता जे सांगितलं ना, आतापर्यंत ते तंटामुक्तीचे अध्यक्ष होते, परत बाजार समितीचे संचालक होते आणि निवडवाडीचे सरपंच होते बऱ्याच वर्ष. परंतु त्यांनी असं कुणाचाही 1 रुपया कुठं घेतला नाही का काय नाही, आणि म्हणून त्यावेळेला ते हजर राहतात. आणि विशेष म्हणजे बारीक असो मोठा असो, ते आवाजावानी झाका मारणार, कधीच कुणाला असं म्हणजे तुच्छतेने बोलणार नाही. भास्कर निगोट. आता तुम्ही राहता कुठं? निगोटवाडी. या निगोटवाडी गावामध्ये कोणकोणत्या समस्या बाकी आहे, त्या सोडवल्या पाहिजे असं काय वाटतं? समस्या बाकी मी पाणी पिण्याचा थोडा प्रश्न आहे, पण त्या सोडवल्या जातील. कोणत्या माध्यमातून सोडवल्या जातील? शिवाजी शेठ संपत यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील. आता ही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झालेली आहे. हा, कोण कोण उमेदवार आहे माहिती आहे का? हा बोला. हा, कोण उमेदवार आहे? शिवाजी शेठ आहेत आणि मग तो हा एक इंदुरे म्हणून एक नाही, काकाचा तो जिल्हा जेडपीला येते. कोणते योग्य उमेदवार वाटतो तुम्हाला? म्हणजे काका तर जेडपीला आहेतच, पण पंचायत शिवाजी शेठ योग्य उमेदवार वाटतात. का बरं योग्य का वाटतं? म्हणजे 2 टर्म त्यांनी सरपंच पद भोगावलेले, काम म्हणजे भोगलेलं आहे आणि काम चांगले केलेलं आहे 1 नंबर. आता समोरून अद्यापही उमेदवार डिक्लेअर झालेला नाही. मात्र उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या पाठीमागे जाणार का तुमच्या जो स्थानिक उमेदवार आहे त्यांच्या पाठीमागे उभे राहणार? जो स्थानिक उमेदवार आहे त्यांच्याच पाठीमागे जाणार. त्यांच्याच पाठीमागे उभे राहणार. तुमचं नाव? भाऊसाहेब पुंडलिक निगोट. काय आता तुमचा स्थानिक निगोटवाडीचा स्थानिक उमेदवार या ठिकाणी उभा राहतोय, काय नाव आहे त्यांचं? शिवाजीराव संपतराव निगोट. कसं व्यक्तिमत्व आहे, काय सांगा? व्यक्तिमत्व चांगलं आहे त्यांचं. काम कोणकोणती कामं झाल्यात त्यांच्या माध्यमातून बरीच कामं झालेली आहेत. पाण्याचं झालं, परत दुसरं घाटाचं झालं, आणि त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी त्यांचं चांगलं आहे. कोणाचं काय काम आडलं काय झालं ते येतात. सहभागी होतात. हा, ते येतात. कोणाचं काही कार्यक्रम असू दे येतात. चला, तुमचं नाव सांगा. माझं नाव मुकुंद माधू निगोट. जुन्या उमेदवारांच्या माध्यमातून विकास झालाय का नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, काय सांगा? कामच नाही, काहीच काम नाही. नवीनला संधी भेटली पाहिजे. आता तुमच्या या गावातून कोण इच्छुक उमेदवार आहे, काय नाव? आमच्या गावातून आमचे भाऊच लागतात, शिवाजी शेठ संपतराव निगोट. हे यांना आम्ही 100% पाठिंबा आहे आमच्या गावचा पूर्ण. का बरं, का पाठिंबा आहे? त्यांनी काय? त्यांची कामं चांगली. तंटमुक्ती पद पण भूषवलेलं आहे, सरपंच पद पण भूषवलेलं आहे, बैलगाड्याचा घाट पण आहे. परत गावची बरीचशी कामं त्यांनी केलेली आणि कोणत्या सुखदुःखात पण सहभागी होतात. असं त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, ते काम चांगलं आहे त्यांचं. तुमचं नाव सांगा. बबन शंकर निगोट. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे. विविध उमेदवार आहेत. तुमच्या निगोटवाडी गावातून देखील तुमचा स्थानिक उमेदवार आहे, काय नाव आहे त्यांचं? शिवाजी संपत निगोट. नागरिकांचा त्यांना पाठिंबा आहे का? आहे ना. त्यांच्या माध्यमातून कोणकोणती कामं झाली? त्यांच्या माध्यमातून कामं बरीच झाली. वॉटर सप्लायचं काम 1 नंबरचं झाले. बैलगाडा घाटाचं काम झाले आणि त्यांची कामं एकदम उत्कृष्ट आहेत. दादा, तुझं नाव सांग. माझं नाव सौरभ संदीप निगोट आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर झालेली आहे. बरोबर. विविध उमेदवार आहे. कोण कोण उमेदवार आहे सांगता येईल का? आता सध्या तरी शिवाजीराजे निगोट हेच सध्याचे म्हणजे युवा पिढीचे आणि तरुण कार्यकर्त्यांचं एक राजकीय क्षेत्रातलं आणि तसंच सामाजिक क्षेत्रातलं एक उमदं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. त्यांच्या माध्यमातून या निगोटवाडी गावांसाठी काय काय कामं झाली सांगता येईल का?
तसं बघायला गेलं तर निगोटवाडी गावची सगळी विकासाची कामं ही शिवाजीराजांच्या मार्फत झालेली आहेत. आणि मेन तसं बघायला गेलं तर यात्रा कमिटीचा अध्यक्ष म्हणून आणि निगोटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी बरेच सरपंच असताना त्यांनी कोणकोणती कामं केली? सरपंच असताना त्यांनी गावाचे रस्ते असतील, गावाचा पाणी पुरवठा असेल किंवा बाकीच्या महत्वाच्या या गोष्टी. ठिकाणी पाण्याचा प्रश्न पण आहे असं सांगितलं जाते. पाण्याचा प्रश्न सध्याच्या ठिकाणी आता तुम्ही बघशाल की या ठिकाणी नवीन टाकीचं एक बांधकाम झालेलं आहे, ते पण ते त्यांच्याच माध्यमातून झालेलं आहे. आणि पाण्याचा प्रश्न आता मेन जो आहे निगोटवाडी गावचा होता तो नळ असेल किंवा घरोघरी पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडे आता मिटलेला आहे. जिल्हा परिषदेसाठी कोण उमेदवार आहे सांगता येईल? जिल्हा परिषदेसाठी विष्णू काका हिंगे पाटील अवसरी गावचे, म्हणजे की तरुणांच्या कसं आहे व्यक्तिमत्व होते? व्यक्तिमत्व म्हणजे एक तरुणांना नवीन प्रेरणा देणार, परत त्यांचं राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सर्व क्षेत्रांमध्ये ते उद्योग क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर असं नेतृत्व आहेत ते. आता सध्या समोरून उमेदवार डिक्लेअर झालेला नाही, मात्र उमेदवार डिक्लेअर झाला आणि त्यांनी पण चांगली कामं केली असेल तर काय मग? उमेदवार पुढचा किती पण टपचा असू द्या किंवा कसा पण डिक्लेअर होऊ द्या, आम्ही निगोटवाडी गावचा प्रत्येक तरुण जो असेल किंवा बाकीचे जे तरुण असेल ती एक शिक्की आणि एक मताने पुढं शिवाजीराजांना व विष्णू काका हिंगेंनाच निवडून आणू. आणि निगोटवाडीतला एक पण तरुण जो की आपल्या म्हणजे जवळचा असेल किंवा सगळ्यांना परिचित असेल अशा नेत्यालाच निवडून आणणार. करू सर. तुमचं नाव सांगा. मारुतीनं थिंडूगुट. आता हे तुमच्या गाय आहे का सर्व? हा मार किती गाय आहे का? या 11 असतील बघा. 11 गाय आहे का? वपल्या 6-7 वपल्या. मोठा गोठा होता म्हणजे तुमचा? हे काय प्रत्येक कडते हे कड. असं आहे का? हा आता हे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीला सुरू जाहीर झालेली आहे माहिती आहे? हा झाले शिवाजी शेटे. तुमच्या गावातून शिवाजी शेट निगोटे का? हा कसं आहे व्यक्तिमत्व? मस्त पोरगा आहे. चांगला आहे. हा काय काय कामं झाले त्यांच्या माध्यमातून? आता त्यांनी आता काम एवढं मला सांगत नाही, हा, पण पंचायतीची जी कामं चांगली केली होती तो होता तवा. ग्रामपंचायतची हा सरपंच होते का ते? होता ना. सरपंच काळात कशी कामं झाले त्यांच्या? मस्त केलं त्यांनी. मस्त केली. हा कोणा त्रास नाही काय नाही काय. सामान्य माणूस. हा सामान्य माणसं. यात्रा स्वतःवर होता 4-5 वर्ष. काय बोलताय? हा स्वतःवर होता. पाणी आलं भाऊ त्यांच्या. हा? पाणी पाणी कुठं? नदीहून आणलं नदीहून. नदीहून पाईप टाकून पाणी आणलं? हा फार पाणी आवडी होतं का? पहिलं नव्हतं. यांनी पाणी कुठून आणलंय? गोडेगाव ते वडगावावरून. वडगावरून पाणी निगोटवाडीसाठी आणलं? हा हा असं आहे का? आता हे काम टाक्यांचं चाललंय ना जोरदार उजून. जोरदार चालू आहे. हा पहिले चांगलंय. चांगलं आहे. पाण्यात तोटाच नाही, मंचाला तोटा मारलाय. आता समोरून जर दुसरा असा चांगला उमेदवार जर दिला तर नाही शिवाजी शेठ शिवाय काही बोलले नाही. काय बोलायचं? नाही अजिबात नाही बघ. दुसरा उमेदवार दिला चांगलं काम करेल. नाही चांगलं नाही, वाईटही नको. एकदा शब्द गेलाच. आता मला सांगा, हे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. हा विविध उमेदवार उभे आहेत. हा कोण कोण उमेदवार आहे सांगता येईल? अहो विष्णू काका हिंगे शिवाय शेट आमच्या ह्याच्यामध्ये. समोरून कोण नाव माहिती आहे? समोरून समोरून अजून नाही डिक्लेअर आम्हाला नाही कळाली. कळलीच नाही. हा मग आता हे विकास झालाय का? आता तुम्ही नावं घेतली त्यांच्या माध्यमातून? हा मग आता विकास आमच्या शिवाय शेट असतो विकास व्हायचा नाही. पहिला विकास झाला नाही, आताही चालूच आहे. काय काय विकास झाला त्यांच्या माध्यमातून? अहो, आता हे पाण्याची स्कीम झाली त्यांच्या काळात होती ती. आणि कोणच्या आडीनडीला ते धावून येणार हे समोरून आज उमेदवारांचं डिक्लेरेशन झालं नाही. नाही. जर चांगले उमेदवार आले तर मग चांगले तर आम्ही कसून कंबाल कसून आमच्या उमेदवारासाठी. आणखीन जोरदार त्यांचा प्रचार करा. हा मग पण दुसऱ्याच्या पाठीमागे जाणार. नाही आमच्या 4 पिढ्या तिकून आम्ही पाठीमागे ना. आम्ही आता दुसरी हे सोडून 4थीच्या पाठीमागे जाऊ. आता ह्या निगोटवाडी गावामध्ये काही समस्या बाकी आहेत त्या झाल्या पाहिजे. हा त्याच आता होतीलच. आता ते काय काय झाले. समस्या बाकी आहेत काय सांगता? आता काय नाही फक्त आमचं पांडवदऱ्याचं समस्या आहे तेवढीच आमची तेवढी अपेक्षा आहे. मार्गी लावलाय पांडवदाराचं काय? लागलाय पण तो झपाट्याने झाला पाहिजे. तो मार्गी लावलाय ते कोण सगळं लावू झालं. शकतो तो मार्गी? झपाट्याने मार्ग कोण लावू शकतो? शिवाय शेट लावू शकतील ना. लागतील ना. हा दादा, तुझं नाव? वेदांत समीर निगोट. आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. हा
तुमच्या निवडवाडीचा पण उमेदवार आहे. हो. कोण उमेदवार आहे? शिवाजी शेठ कसं आहे व्यक्तिमत्व? एक नंबर. काय काय कामं झाले त्यांच्या माध्यमातून? पाण्याची स्कीम झाल्यात, रोड झालेत, बैलगाडा घाट झालाय, भरपूर कामं झाली. निकुटवाडीत वातावरण कसं वाटतंय त्यांच्याबद्दलचं? त्यांच्याबद्दल 100% मतदान होणार आहे. हा. आता आपण इथं निगोटवाडी राजाच्या दरबारात उभे हा. हे मंडळाचे ते सभासदच आहेत. या नवसाला ठिकाणी तुमचा निकुटवाडीचा राजा गणपती. हा इथं स्थापन होतो. नवसाला पावणारा राजा हा. हा. आम्ही या ठिकाणी साकडं तर घातलेलंच आहे. हा. मंडळ पण त्यांच्या मागे 100% उभे आणि गाव पण 100%.